मंडळी, राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा शांततेआड मोठी उलथापालथ घडते बरं का. महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजण्याआधीच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील हालचालींनी सत्तेच्या सगळ्या गणितांना धक्का दिलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची राजगृहावर झालेली ही भेट साधी शिष्टाचाराची नव्हती, तर राज्यातील मतांच्या राजकारणाला नवं वळण देणारी मानली जाते. गेल्या निवडणुकात वंचितमुळे महाविकास आघाडीला बसलेला फटका, जागा वाटपावरून फिसकटलेली चर्चा आणि बी टीमचे आरोप या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा आघाडीची चर्चा सुरू होणे हेच अनेकांना अस्वस्थ करणारं आहे. मुंबई वगळून राज्यात आघाडी झाली तर दलित, ओबीसी, अल्पसंख्याक आणि वंचित घटकांची मतं एका दिशेने झुकणार का? भाजप विरोधी मताचं विभाजन थांबणार का? की हा निर्णय पुन्हा नव्या राजकीय संघर्षांना जन्म देणार? पुढील 3 दिवसात स्पष्ट होणारा हा निर्णय केवळ महापालिकाच्या निवडणुकांपुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलू शकतो, एवढं मात्र नक्की. पण येणाऱ्या काळात यामध्ये घडणाऱ्या घडामोडी पाहूनच पुढचे निर्णय इतर पक्ष आखतील यात कुठलीही शंका नाही. नेमकं ते काय घडलंय राजगृहावर तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी हालचाल सुरू झालेली आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील संभाव्य आघाडी ही केवळ एक निवडणूक युती नसून राज्यातील राजकीय समीकरणांना नवं वळण देऊ ठरणारी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची दादरमधील राजगृह या निवासस्थानी झालेली भेट या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या बैठकीत दोन्ही पक्षांमध्ये आघाडीबाबत प्राथमिक चर्चा झाली असून पुढील 3 दिवसात या संदर्भातील चित्र अधिक स्पष्ट होईल अशी माहिती मिळालेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही आघाडी मुंबई महापालिका वगळून राज्यातील इतर महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपुरती मर्यादित असण्याची शक्यता. काँग्रेस हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर स्वतंत्र आघाड्या करण्याचे स्वातंत्र्य घटक पक्षांना देण्याचं धोरण महाविकास आघाडीनं स्वीकारलेलं आहे. याच धोरणाच्या चौकटीत राहून काँग्रेस नेतृत्वाने राज्यातील नेतृत्वाला आघाडीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले असून त्यानुसार हर्षवर्धन सपकाळ हे वंचित बरोबर आघाडीच्या दिशेने पावले टाकताना दिसत आहेत. मागील विधानसभा निवडणुकींचा अनुभव पाहता ही चर्चा अधिक संवेदनशील ठरते. वंचितनं त्या निवडणुकीत तब्बल 200 जागांवर उमेदवार उभे केले होते. एकूणच 3.6% मतं मिळवली असली तरी 194 जागांवर उमेदवारांची अमानत जप्त झाली होती. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सुमारे 20 उमेदवारांना वंचितच्या उमेदवारांमुळे पराभवाचा फटका बसल्याचं वास्तव नाकारता येत नाही आणि त्यामुळंच काँग्रेस आणि शिवसेनेला यापूर्वी वंचित बरोबरच्या चर्चांमध्ये जागा वाटपाचा तिढा आणि ऐनवेळी आघाडी न होण्याचा अनुभव आलेला आहे. तरीही यावेळी परिस्थिती काहीशी वेगळी असल्याचं संकेत मिळत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी वंचितने अधिक संघटित आणि नियोजनबद्ध तयारी सुरू केलेली आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मोठ्या शहरांमध्ये संविधान सन्मान सभा आयोजित करून पक्षाने सामाजिक संदेशासोबतच राजकीय परिस्थिती ठळक केलेली आहे. या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहता दलित मतदारांपुरते मर्यादित न राहता अल्पसंख्याक, ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींमध्येही वंचितनं आपले संघटन मजबूत केलं असल्याचं स्पष्ट होतं. वंचित समाजातील घटकांना उमेदवारी देण्याचं धोरण स्वीकारल्यामुळे वंचितचं राजकारण दलित परिघाबाहेर विस्तारताना आपल्याला दिसून येतं. राज्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अनेक गट असले तरी प्रकाश आंबेडकर यांचा गट सर्वाधिक प्रबळ मानला जातो. त्यामुळं वंचित बरोबर आघाडी करणं म्हणजे थेट एका प्रभावी सामाजिक आणि राजकीय प्रवाहाशी हातमिळवणी करण्यासारखं आहे. याच कारणामुळं काँग्रेससाठी ही आघाडी रणनीतीदृष्ट्या महत्त्वाची ठरते. विशेषतः भाजप विरोधात मतांचं विभाजन टाळण्याच्या दृष्टीने ही युती निर्णायक ठरू शकते. तथापि मुंबईच्या बाबतीत चित्र फारसं वेगळं आहे. काँग्रेसच्या
मुंबई अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड यांनी यापूर्वीच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळंच वंचित असेल किंवा काँग्रेस यांची आघाडी मुंबई वगळून राज्यातील इतर भागांपुरतं मर्यादित राहण्याची शक्यता अधिक आहे. मुंबईत स्वबळावर लढण्यामागचे काँग्रेसची स्थानिक समीकरण आणि स्वतंत्र ओळख अधोरेखित करण्याची भूमिका असल्याचं मानलं जातं. याआधी वंचितवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप वारंवार करण्यात आलेला होता. अशा पार्श्वभूमीवर काँग्रेसने वंचित बरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतल्यास त्या आरोपांना काही अंशी छेद मिळू शकतो. त्याचबरोबर राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये देखील मोठा बदल घडून येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. दलित, वंचित, अल्पसंख्याक आणि ओबीसी मतदारांचा एकत्रित प्रभाव जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिसून आला तर त्याचा थेट परिणाम राज्याच्या पुढील राजकारणावरही होऊ शकतो. यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. एकंदरीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील ही संभाव्य आघाडी केवळ तात्कालिक राजकीय गणितांपुरतं मर्यादित न राहता सामाजिक आधारावर वाढवण्याच्या आणि भाजप विरोधी राजकारणाला नवी धार देण्याचा प्रयत्न म्हणून पाहिली जाते. पुढील काही दिवसात या चर्चांचे नेमके निष्कर्ष काय निघतात यावरच राज्यातील राजकीय वातावरणाची पुढील दिशा ठरणार आहे. त्यामुळं येणाऱ्या दिवसामध्ये यांची आघाडी होते का हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी मंडळी, तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय. माझ्या हातापायाला मुंग्या येत आहेत. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत. लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक.